नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये पुरणाची दिंड आहे। त्याच्यासाठी 1 ग्लास चण्याची डाळ घेतलेली मी आणि ती स्वच्छ धुवून 1 तास पाण्यात भिजत घालायची आहे। आता डाळ मी शिजून घेतलेली आहे आणि आमटी करायची असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी घालून मी इथे चाळण घेतली, त्याच्यातनं मी पाणी काढून घेतलेले आणि डाळ वेगळी केलेली आहे। आता हे शिजवण्यासाठी करी पॅनचा वापर करायचा आहे आणि आता ही डाळ मी त्याच्यामध्ये घालते शिजवलेली। तर त्याच्यामध्ये बरोबर आता जेवढी आपण डाळ घेतली तेवढाच बरोबर गूळ घ्यायचा आहे। डाळ बघू शकता खूप जास्त प्रमाणात शिजून घ्यायची, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मिक्सरमध्ये वाटण करायचं नाही आहे किंवा चाळणीमध्ये आपण चाळून जे पुरण करतो ते पण करायची गरज नाही। आता मी गूळ घातलेला आहे 1 ग्लास, त्याच्यामध्ये आता 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि चमच्याने व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ जळला पण जात नाही आणि पटकन डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स होतो। आता जर तुम्ही डाळ भिजवलेली नसेल तर काय करायचं आहे, लगेच जर तुम्हाला शिजून घ्यायची असेल तर कुकरला लावल्यानंतर आधी 3 शिट्ट्या करायच्यात आणि गॅस बारीक करायचा आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून तुम्ही 4 शिट्ट्या करून घ्या। डाळ याचप्रमाणे शिजते। आता बघू शकता तुम्ही डाळ आणि गूळ एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि गॅस चालूच ठेवायचा आणि आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बरोबर पावभाजीचं स्मॅशर घ्यायचं आहे। स्मॅशरने तुम्ही एकसारखं मी ज्या पद्धतीने स्मॅश करते त्याच पद्धतीने स्मॅश करा। तुम्हाला कुठलंही वाटण करायची गरज पडणार नाही, फक्त हे सगळं करताना गॅस चालूच ठेवायचा आहे। आता खूप छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता तुम्ही पुरण काही न करता व्यवस्थित वाटून झालेलं आहे। बघा मी दाखवते आहे तुम्हाला, म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला फक्त अर्ध्या तासाचा वेळ लागेल, सगळं त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे। आता मी 1 बाउल पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। कुठलंही तेल आणि तुपाचं मोहन घालायचं नाही आहे। जेवढं तुम्ही गव्हाच्या पिठाला जास्त स्मॅश कराल तेवढं पुरणाची दिंड आणि पुरणपोळ्या खूप छान होतात। मी काय केलं आहे, पुरणाचे दिंड करण्यासाठी वेगळं कुठलंही सारण केलेलं नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही आज तुम्ही पुरणपोळी बनवणारच असाल त्याच वेळेस तुम्ही हे दिंडाचा प्रसाद पण दाखवा। आता ज्याच्यामध्ये आपण डाळ शिजून घेतली ना त्याच करी पॅनचा वापर करायचा। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 4-5 केसरच्या काड्या घालायच्यात आणि इलायची पावडर घालायची आणि 2 ग्लास पाणी घ्यायचं या पॅनमध्ये। आता मी उंडा मळून घेते आहे, छोटा छोटा उंडा घ्यायचा गव्हाच्या पिठाचा आणि छोटा गोल लाटून घ्यायचा आहे आणि चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे घ्यायचं आणि 1 चमचा सारण घ्यायचं आहे आणि चौकोनी आकारामध्ये याच्यामध्ये आपण हे भरायचं आहे आणि दिंड जे आहेत ते चारी साईडने आपण बंद करून घ्यायचे आणि मी जे पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावर चाळण ठेवायची आणि चाळणीवर 1 प्लेट घ्यायची आणि त्याला साजूक तूप लावायचं आहे आणि खाली आपण ज्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे ना या दिंडाला खूप छान सुगंध येतो आणि झाकण ठेवल्यानंतर जो स्मोक लागतो ना त्याच्यामुळे दिंडाला खूप छान चव येते। तुमच्याकडे जर इलायची पावडर नसेल तर अख्खी 1 इलायची घाला, खूप मस्त होतं आणि हळद न विसरता घालायची आहे। दिंड तयार आहेत। मी आता सर्विंग प्लेट पण करून घेतलेली आहे, त्याच्यावर फक्त साजूक तुपाची धार घालायची आहे। तुम्ही आज हे प्रसाद नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।